केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड प्रकरणामध्ये आणखी एक महत्त्वाची बातमी। 7 संशयितांपैकी 4 जणांना पोलिसांनी आता अटक केली आहे आणि या घटनेनंतर पोलिसांच्या 3 पथकांकडून आरोपींचा शोध घेण्यात येतोय। अखेर 7 संशयितांपैकी 4 जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे। अनिकेत भोई याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय। इतर संशयित देखील त्यांचा शोध सुरू आहे। यामध्ये एक आरोपी हा अल्पवयीन असल्याचीही माहिती मिळतेय। या संदर्भात आणखी सविस्तर अपडेट जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी आपल्याबरोबर थेट जळगावमधून जोडले गेलेत। वाल्मिक, रक्षा खडसेंच्या मुलीची छेड प्रकरणामध्ये ही अपडेट येतेय। काही जणांना अटक केली आहे, 4 जणांना पोलिसांनी अटक केल्याचं कळतंय। 7 जण संशयित होते, काय नेमके तपशील आहेत? निश्चितच बघायला गेलं तर पोलिसांनी काल मध्यरात्रीपर्यंत या 4 लोकांना अटक करण्यात आली होती। यापैकी अल्पवयीन मुलं आहे, यांना मुक्ताईनगर या ठिकाणी ही घटना घडल्या असल्या कारणामुळे या ठिकाणी काही घटना घडू नाही शकत। यामुळे या आरोपींना जे आहे या मुक्ताईनगरच्या कोठडीमध्ये न ठेवता दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलेले आहे। कायदा सुव्यवस्था जी आहे ही कुठेतरी बिघडू नये याकरता वरिष्ठांच्या आदेश अनुसार यांना मुक्ताईनगरच्या ऐवजी इतर तालुक्यात ठेवण्यात आले आहे व इतर आरोपींना शोध पथक घेण्यासाठी राणपूर, त्यानंतर मध्य प्रदेश, संभाजीनगर अशा विविध ठिकाणी यांचे लोकेशन सापडण्यात आलेले आहे। त्या ठिकाणी पथक देखील पोलिसांचं व विशेष करून एलसीबी पथक जे आहे हे देखील निघालेले आहे। अनेकांचा शोध मोहीम चालू आहे। यांचे जे नातेवाईक आहे यांचे देखील विचारपूस पोलिस करतात आहे आणि पोलिसांचा दावा असा करण्यात येतो की आज संपूर्ण आरोपी हे सायंकाळी पर्यंत अटक करण्यात येणार आहे। ठीक, वाल्मिक, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या अपडेट घडामोडींसाठी, या तपशिलांसाठी। वाल्मिक जोशी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।